शेतातील माती उकरलेली दिसली। प्लास्टिकच्या पिशवीने शंका वाढली। पोलीस पाटलांना बोलवलं आणि कोल्हापुरातील हातकणंगले हादरलं। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तळणगे गावातील उसाच्या शेतात मृत अवस्थेत नवजात अर्भक सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। तळणगे येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळील दोंडीबा नानासो फडतारे यांच्या उसाच्या शेतात ही घटना घडली आहे। हे मृत अर्भक अंदाजे 3 महिन्याचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। या घटनेमुळे गावात आणि परिसरात प्रचंड हळहळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं। तळणगे गावातील शेतकरी दोंडीबा नानासो फडतारे गुरुवारी सकाळी सुमारे 9च्या सुमारास शेतात गेले होते। त्यांना माती उकरलेली दिसली। ही बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी मुलगा विनोद फडतारे याला घटनेची कल्पना दिली। विनोद यांनी लगेच गावचे पोलीस पाटील सूर्यकांत पाटील यांना संपर्क केला। पोलीस पाटील यांनी त्वरित हुपरी पोलीस ठाण्याशी कळवलं। पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी माती उकरून पाहिल्यावर अंदाजे 3 महिन्याचे अर्भक मृत अवस्थेत मिळून आलं। याचबरोबर घटनास्थळी हँडग्लोव्ज, रक्त लागलेल्या पिशव्या, मीठ आणि काही संशयास्पद वस्तू सापडल्या। या सर्व वस्तू पोलिसांनी पुरावा म्हणून जप्त केल्या आहेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता इचलकरंजी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP विक्रांत गायकवाड, अप्पर तहसीलदार महेश खिलारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही तपासासाठी आली असून जागेवरून वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यात आले आहेत। घटनास्थळावर औद्योगिक वसाहत असून येथे अनेक परप्रांतीय कुटुंबे वास्तव्यास आहेत। त्यामुळे अर्भकाचे पालक कोण, मृत्यूचे कारण काय आणि हे अमानुष कृत्य कोणी केलं हे ओळखणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। उपरी पोलिसांकडून API विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेने तळणगे गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे। पोलिसांकडून परिसरातील सर्व रहिवाशांची चौकशी तसेच CCTV फुटेज तपासले जात आहे। नागरिकांकडूनही तपासात सहकार्य केले जात आहे। पोलिसांचा विश्वास आहे की लवकरच आरोपींचा शोध लागेल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।